नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी ऋषिकेश शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा इथे मास्कमॅन, चोरटा मास्कमॅन कपाटामधून दागिने चोरण्यासाठी आलेला असतो. तेव्हा इथे दागिने चोरत असताना आणि जात असताना कुंडीला हात लागतो. कुंडी खाली पडते. तेव्हा जानकी जागी होते आणि म्हणते, ऋषिकेश, तो बघा कुणीतरी चोर आलाय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, कपाटाचं दार उघडं कसं आणि कपाटातले दागिने चोरीला गेले ऋषिकेश. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश आता कपाटामध्ये दागिने चेक करतो. तेवढ्यातच इथे चोर मास्कमॅन, पळपुटा मास्कमॅन आता घरातून बाहेर पळून जात असताना इथे मूर्ख मायाला त्याचा धक्का लागतो. मूर्ख मायाच्या हातून आता इथे तांब्या खाली पडतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मास्कमॅन जात असताना ऋषिकेश, ए थांब असं म्हणत त्याच्या मागे धावत असतो. तेव्हा इथे मायाला वाटतं की आपल्यावरती आता या लोकांना संशय येईल, म्हणून ती म्हणते, ए थांब, कोण आहेस कोण तू? आणि तीसुद्धा त्याच्या मागे मागे धावण्याचं नाटक करते. तेव्हा प्रेक्षकांनो, हा पळपुटा मास्कमॅन जो इथे रणदिवेंना उद्ध्वस्त करून आलाय, जो जानकीचा भूतकाळ स्वतःला म्हणवतो, हा भूतकाळ खूपच जास्त पळपुटा आहे. चोर माणूस इथे आता त्यांना उद्ध्वस्त करायला आलंयस तर वार समोरून करणार, तर इथे तोंड लपवून आणि त्याचबरोबर इथे लपून छपून मागून वार करतोय. आपली माणसं कामाला लावतोय आणि माहिती गोळा करून त्यांच्यावरती वार करण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे रणदिवे खाली येतात. त्यानंतर चोर चोर असं म्हणाल्यानंतर सगळेजण जागे होतात आणि बाहेर येतात. जानकीला विचारतात की काय झालं. तेव्हा जानकी म्हणते की घरामध्ये चोर आला होता, त्याने कपाटातून चोरी केलेली आहे. तेव्हा सगळ्यांना प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा सयाजी म्हणत असतो की ऐशू बेटा, तू मला इथे घेऊन का आली आहेस? आपण का आलो इथे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा, आपण इथे आलो आहे महत्त्वाचं काम आहे म्हणून आलो आहे. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं काय काम आहे ते तरी सांग. मगापासून मला झोपेतून जागं करून घेऊन आलीस आणि म्हणतेस की काम आहे काम आहे, पण जे काही काम असेल ते सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, मला आजींचा फोन आला होता. त्या जानकी आणि संपूर्ण रणदिवेने नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवले. त्यासाठी त्यांनी सगळे दागिने, पैसा हे सगळं आता एकत्र केले. त्या जानकीने जर आता नवीन बिझनेस सुरू केला तर तुम्हाला तर माहिती आहे, ते शून्यातून सगळं उभं करेल आणि आपल्याला तेच नको आहे. तेव्हा आपल्याला ते दागिने, पैसे चोरायचे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, तुम्ही जा ना चोरायला. तेव्हा तो म्हणतो, हे काय बोलतेस तू? मी नाही बाबा, तुला चोरी करायची असेल तर कर. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं लक्ष जातं. तो मास्कमॅन आता धावत पळत जात असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ही काय भानगड आहे? आणि आता माया त्याच्या मागे धावत असताना ती पडते. मास्कमॅन लगेच मागे फिरतो आणि मायाला उचलतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मास्कमॅन आता तिला उठवून पुन्हा पळून जातो. पण आता माया त्याला पकडत नाही, त्याच्या हातातले दागिने घेत नाही, कारण माया ही मास्कमॅनची माणूस आहे. आणि प्रेक्षकांनो, ही गोष्ट आधीपासूनच मला माहिती होती, कारण ज्या पद्धतीने मास्कमॅनने मायाला आणि लताला ठेवलं होतं, त्याच्यावरून कळत होतं की माया ही त्याची माणूसच आहे. तिला हातपाय बांधून ठेवलेलं नसतं, तिला इथे चांगलं सोडवलेलं असतं, जेणेकरून ती लतावरती लक्ष ठेवू शकते अशा उद्देशाने. आणि तेव्हा तो मास्कमॅन तिला उचलून तिला मदत करून पुन्हा तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश, सौमित्र, सारंग धावत पळत तिथे येतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, काय झालं, नाही सापडला का तो? तेव्हा इकडे माया म्हणते, नाही ना, पळाला तो. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, तो सगळे दागिने आणि पैसे घेऊन पळालाय. तेव्हा सारंग म्हणतो, दादा, अरे मग चल ना, पकडूया ना त्याला. तेव्हा ऐश्वर्या आता बघत असते. ती म्हणते, ही काय भानगड आहे? ही माया त्या मास्कमॅनची माणूस आहे का? म्हणून तर ती पडली, तेव्हा तो तिला उचलायला आला ना, आणि इथे तर आता सराईतपणे खोटं बोलते. तेव्हा इथे ऋषिकेश त्याच्या मागे धावत जाणार. तेवढ्यातच माया हाताला दुखण्याचं नाटक करते. तेव्हा सारंग म्हणतो, काय झालं, तुम्ही पडलात का? तेव्हा इथे माया म्हणते, हो ना, त्याला पकडत असताना मी पडले, त्यामुळे तो हातातून निसटला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच सारंग म्हणत असतो,
पण तुम्ही का त्याच्या मागे धावत आला? तेव्हा इथे तुम्हाला कसं माहिती की तो चोर आहे म्हणून? तेव्हा इथे माया म्हणते की मी पाणी घ्यायला किचनमध्ये जात असताना तो माणूस पळून जाताना मला धडकला. त्याच्या हातामध्ये दागिने दिसले. मी विचार केला की नक्कीच चोरी करून जात असेल म्हणून त्याला पकडायला मी सुद्धा मागे धावले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की दादा, मी पोलीस स्टेशनला जातो आणि त्या माणसाच्या विरोधात तक्रार नोंदवतो आणि मग तुम्ही दोघेजणं घरी जा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे चल. तेव्हा माया हाताला दुखण्याचं मुद्दामून नाटकच करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते काय चाललंय काय, मला काही कळतच नाही आहे. आधी आपलं घर इथे बळकावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हार मानली नाही. आपण दागिने जमा केले ते सुद्धा चोरले. काय माणूस करतोय तो त्याचं त्यालाच माहिती. आपल्याला इथे त्रास देण्याचा प्रयत्न का करतोय मला काहीसुद्धा कळत नाही आहे. एवढे दागिने पैसा चोरीला गेला. तेव्हा नाना म्हणतात पण एवढं सगळं चोरीला गेलंच कसं? त्या माणसाला कसं काय माहिती आपण कपाटामध्ये दागिने ठेवलेत ते? तेव्हा इथे आजी म्हणत असते की काही माणसांचा पायगुणच वाईट असतो. ती घरात आल्यापासून आपल्या घराची वाट लागायला सुरुवात झाली. सगळं काही चोरीला चाललं आहे, सगळं काही उद्ध्वस्त होत आहे. त्या माणसांचा पायगुण चांगलाच नाही आहे. तेव्हा इथे आता आजी लताला टोमणे मारत असते. लता मात्र बिचारी गप्प बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे नाना म्हणत असतात अहो सासूबाई तुम्ही जरा गप्प बसा. तेव्हा सुमित्रा म्हणते का? माझ्या आईला का गप्प करताय तुम्ही? काय चुकीचं काय बोलते ती? काय चांगलं होते आपल्या घरामध्ये सांगा ना. आधी माझं घर गेलं, आता जे काही दागिने वगैरे होते ते गेले. आता काय बाकी राहिले आपल्याकडे सांगा, काय शिल्लक काय आहे आपल्याकडे? तेव्हा इथे आता लगेच ऋषिकेश सारंग तिथे आलेले असतात. तेव्हा नाना म्हणतात ऋषिकेश काय रे काय झालं? तेव्हा इथे जानकी म्हणते ऋषिकेश सांगा ना काय झालं? ऋषिकेश म्हणतो काही नाही, तो माणूस हातातून सुटला, दागिने पैसे चोरीला गेले. तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश आता काय करायचं? एवढे दागिने पैसे चोरीला गेले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडत असताना मायाच्या सुद्धा हाताला लागलं. तेव्हा जानकी म्हणते माया कुठे लागलं तुला? ये बरं तू इथे बस. तिला आता बसवलं जातं. तेव्हा सुमित्राला चक्कर येते. सुमित्रा म्हणते काय? सगळे दागिने पैसे गेले. अरे देवा आता आपण काय करायचं? तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते अवंतिका आईंसाठी पाणी आण ना. तेव्हा इथे आता पाणी आणायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते काय करायचं काय? आपण आता काय करू शकतो? घर वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दागिने पैसा सगळं काही गेलं. आता हाती काय उरले आपल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हातारी आजी म्हणत असते अगं सुमित्रे, हे सगळं कुणामुळे होतं आहे तुला माहिती आहे ना? विचार, तुझ्या लाडक्या जानकीला विचार. आता काय करणार आहेस तू? तुझ्यामुळे इथे सगळं उद्ध्वस्त व्हायला निघते. प्रेक्षकांनो, ही म्हातारी आजी पण ना, म्हणजे माणसाने नीच असावं पण किती? त्याला एक लिमिट असते. आता तू म्हातारी झालीस तरीसुद्धा तुला कळत नाही आहे कोण चांगलं कोण वाईट. त्या ऐश्वर्याला मदत करण्याच्या नादामध्ये संपूर्ण तुझ्या लेकीचं कुटुंब उद्ध्वस्त करायला गेलीस. हे या म्हातारीला कळतच नाही आहे का? तर फक्त जानकी त्या घरातली सावत्र सून आहे म्हणून. सावत्रपणामध्ये या म्हातारीने संपूर्ण घराला वेठीस धरले आणि उद्ध्वस्त करायला निघाले. आणि तिच्या अशा वागण्यामुळे प्रेक्षकांनो, आता ही तर मालिका आहे, पण जर त्या सुमित्राला हार्ट अटॅक आला आणि जर तिची मुलगी जीवातून गेली तर ही म्हातारी काय करणार आहे? त्या ऐश्वर्याबरोबर राहणार आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, मला कळत नाही आहे या मास्कमॅनचं नक्की चाललंय तरी काय? म्हणजे ती माया जिला त्याने किडनॅप करून ठेवलं होतं, ती माया नक्की कोण आहे? ती नक्कीच त्याची साथीदार आहे. कुणीतरी आहे ती त्याची. कारण जेव्हा ती माया त्याला पकडण्यासाठी मागे मागे धावत होती ना, तेव्हा तिचा पाय सटकला आणि ती पडली. तेव्हा तो मास्कमॅन गेला आणि तिला उठवलं, तिला आधार दिला. मग जर ती त्याची दुश्मन असती तर त्याने तिला आधार का दिला असता? म्हणजे नक्कीच ते दोघेजण एकमेकांना ओळखतात ना, म्हणून तर त्याने मदत केली. नक्की हा मास्कमॅन कोण आहे डॅडा? त्याचा काय हेतू आहे? खरंच काही कळत नाही आहे.
तेव्हा सयाजी म्हणतो, पोरी मी तुला आधीच म्हणालो होतो, या तोंड झाकलेल्या माणसावरती विश्वास ठेवू नको. अगं हा कधीही विश्वासघात करू शकतो. त्याच्यात बिलकुल हिंमत नाही आहे गं. म्हणजे तो इथे मागून मागून वार करतोय आणि तो काय करायचा प्रयत्न करतोय त्याचं त्याला कळत असलं तरी बरं. पण तू त्याच्यावरती आता आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. नाहीतर तो जसं रणदिवेंना उद्ध्वस्त करतोय ना, आपल्यालासुद्धा उद्ध्वस्त करायला त्याला वेळ नाही लागणार. ऐश्वर्या म्हणते, डॅडा बरोबर बोलताय तुम्ही. तो माणूस खरंच काही करू शकतो. त्याच्या डोक्यामध्ये ना खूप काही 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 चालू आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जे काही करायचं असेल शांतपणे करावं लागेल. सयाजी विखे पाटील म्हणतो की पोरी आता ताकसुद्धा तू फुकून फुकून प्यायचं. कुणावरतीही आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे रणदिवे दुःखी असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस तू? तुझी 3 मुलं आहेत ना, आपण सगळेजण आहोत एकत्र. तू कशाला मनाला लावून घेतेस? हे बघ कधी कधी वेळ आपली नसते. जशी ही वेळ आपली नाही आहे. तेव्हा तू नको काळजी करू. तुझी 3 मुलं आहेत. तुझं घर कुठेही जाणार नाही. तुझा बिझनेस कुठेही जाणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो नाही, तुम्ही नका काळजी करू. आम्ही सगळेजणं मिळून कष्ट करू. पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमच्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम होईल. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, अगं पण तुम्ही सगळेजणं किती आणि काय काय करण्याचा प्रयत्न करताय हे बघताय ना. पण त्याच्यामध्ये तुम्हाला यश कुठे येते? काही ना काहीतरी संकटं येतातच आहेत. आदिती ऐश्वर्या तिने आपल्याला हवा तेवढा त्रास दिला. पूर्ण घर उद्ध्वस्त केलं. आणि आता हा कोण कुठला तो मास्कमॅन, तो सगळं उद्ध्वस्त करायला निघालाय. आपण रस्त्यावरती आलो तर काय करायचं? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस तू? नको काळजी करू. आम्ही आहोत ना सगळेजणं. मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्या माणसाच्या विरोधामध्ये. काही ना काहीतरी नक्की करेल. समजलं? तू नको काळजी करू. सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा इथे आजी म्हणते, हो हो सगळं काही व्यवस्थित होईल. कोण करणार आहे सगळं नीट? आता घर गेलं, पैसा गेला, सोनं गेलं. आता कसं सगळं नीट होणार आहे सांगा ना. कशी दिवाळी साजरी होणार आहे? विचार सुमित्रे विचार. तुझ्या ह्या सुनेला जानकीला विचार. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, आई अगं शांत बस ना तू. तू प्लीज आता काही बोलू नकोस. कसं करणार आहोत आपण जानकी सगळं? दिवाळी तोंडावरती आली. आता काय करायचं? कसं घर वाचवायचं? कसं घर चालवायचं? आता इथे नाना म्हणतात, नाहीतर काय, सगळे अकाउंट आपले फ्रीज केलेत. कुठल्याच अकाउंटमधून आपण पैसे नाही काढू शकत. आता कसे पैसे काढायचे? माझ्या आणि सुमित्राच्या अकाउंटवरून नाही निघणार. कुणाच्याच अकाउंटचे पैसे नाही निघणार. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, करू काही ना काहीतरी करू. तेव्हा आजी म्हणते, सांग ना जानकी काय करशील गं तू आता? कशी दिवाळी साजरी करशील? तेव्हा इथे जानकी म्हणते, सगळेजण जशी दिवाळी साजरी करतात तशी करू. संकट काय फक्त आपल्या घरावरती आले? लोकांना संकट येत नाही आणि कुणाला संकट येत नाही, सगळ्यांना येतात. पण म्हणून लोक जगणं सोडत नाही. जगणं तर ते जगावंच लागतं ना. तसं आपणही जगू. कुणीही काही जाणून बुजून केलेलं नाही आहे. जे काही घडतं आहे ते आपलं दुर्दैव समजायचं. हे जे काही घडलं आपली वेळ बरोबर नाही असं समजूया. पण आपली वेळसुद्धा येईल. दिवाळी आपणसुद्धा साजरी करायची. सगळं नीट होईल. काय झालं साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली तर? तेव्हा इथे आजी म्हणते, हो गं साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करू. पण ती साधी पद्धतीने दिवाळी साजरी करता पण आली पाहिजे ना. काय करणार काय आहेस तू? फराळ कसा बनवणार? सांग ना. फराळ कसा बनवणार की तोही नाही बनवायचा? तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आजी काय म्हणालात तुम्ही आता? तेव्हा आजी म्हणते, फराळ कसा बनवणार हेच तर म्हणाले. तेव्हा जानकी म्हणते, बरोबर फराळच तर बनवायचं आहे आपल्याला. आता आपण रणदिवे फराळच बनवू. सगळेजण एकत्र येऊ आणि छान फराळ बनवू आणि तो फराळ आपण विकू. तुम्ही कुणीही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे रणदिवे एकत्र असतात. जानकी म्हणत असते, आई तुम्ही फक्त धीर सोडू नका. जे काही होतं आहे ना ते होऊ देत. जेवढा त्रास द्यायचा आहे ते ऐश्वर्याला आणि मास्कमॅनला आपल्याला तो देऊ देत. आपण सगळेजणं जर रणदिवे एकत्र असू ना तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू. तुम्ही नका काळजी करू. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. तेव्हा इथे आता म्हातारीची बोलती जानकीने बंदच केलेली असते. जानकीने त्यातून मार्ग शोधून काढलेला असतो. काय करायचं कसं करायचं याच्यामध्ये
जास्त डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा इथे जानकीने आता मार्ग सुचवलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सगळ्यात आधी तर जानकी साफसफाई करायला आलेली असते. दिवाळीची लोकांना आता साफसफाई करायची असते, तेव्हा जानकी येते आणि साफसफाई करते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवढी घरं तिला शक्य होतात तेवढी घरं ती साफ करते. त्यानंतर इथे काकू येतात आणि म्हणतात, हे घ्या जानकीताई, तुमच्या कामाचे पैसे घ्या. जानकी म्हणते, ताई पैसे देण्यापेक्षा मला फराळाचं सामान दिलंत ना तर बरं होईल, द्याल का आणून? तेव्हा इथे ताई म्हणतात, हो देते ना. तेव्हा त्या ताई जातात आणि आता फराळाचं सामान तिला आणून देणार असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकी आता जेवढी शक्य होईल तेवढी साफसफाई करत असते. ताई म्हणतात, अहो ताई, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला हे काम शोभत नाही. का करताय तुम्ही? जानकी म्हणते, कारण कुठलंही काम छोटं मोठं नसतं. काम तर हे कामच असतं ना, आणि आपण आपल्या घरामध्ये नाही करत का? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ओझी उचलायची कामं तर ऋषिकेशच करणार. कारण का, तो तर एवढा मोठा पेहलवान आहे, त्याच्यामुळे ओझी तर तोच उचलणार. तेव्हा इथे आता ओझी उचलायचं काम ऋषिकेश करायला आलेला असतो. तो आता सगळी ओझी घेत असतो आणि टेम्पोमध्ये टाकत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सौमित्र आणि अवंतिका दोघेजण वकील आहेत, त्यामुळे ते कोर्टाचे बाहेर आता आलेले असतात आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जी काही मदत असते ते करत असतात. टायपिंगने इथे कुणाचं काही लिखाणटिपणा असू दे, कुणाला काही सल्ले देणं असू दे, मदत करणं असू दे, हे आता दोघेजणं करत असतात. बारीक सारीक सगळी सरकारी कामं दोघेजणं मिळून करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वेळ आलेली असते ती म्हणजे जानकीची. जानकीने आता सगळी साफसफाई केलेली असते, तेव्हा काकूंनी तिला इथे आता सामान वगैरे आणून दिलेलं असतं. जानकी म्हणते, थँक्यू ताई, खरंच थँक्यू. त्यानंतर ती दुसरीकडे सुद्धा काम करायला जाते. त्या ठिकाणी आता जानकी काम करत असते. फराळाचं जेवढं साहित्य मिळत असतं तेवढं ती घेत असते आणि काही लोक तिला पैसेसुद्धा देत असतात. आणि सारंग इथे आता किराणाच्या दुकानामध्ये आलेला असतो. किराणाच्या दुकानामध्ये काकांनी त्याला काम समजावून सांगितलेलं असतं की कुठे काय सामान आहे, कसं कसं द्यायचं आहे. किमती तर काका आहेतच सांगायला. तेव्हा सारंग आता झाडू उचलतो आणि संपूर्ण दुकान आधी स्वच्छ करून घेतो. त्यानंतर येणाऱ्या माणसांना जे काही सामान हवं आहे ते अगदी त्यांच्या थैलीपर्यंत देत असतो नेऊन. आणि मग दुकानाचे मालक पैसे घेत असतात आणि मग इथे ते सारंगच्या कामावरती खुशसुद्धा असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, जो तो रणदिवे काबाड कष्ट करत असतात, हवे तेवढे कष्ट करतात आणि मग थकून भागून घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर इथे जो तो आपली जमापुंजी टेबलवरती जमा करत असतो. फराळाचं सामान तर आणलेलंच असतं. त्यानंतर जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये सगळे खुश होत असतात. दिवाळीच्या आधी 2 दिवस आता सगळ्यांनी दिवस रात्र जे काही कष्ट केलेले असतात आणि त्याने जे पैसे जमा केलेले असतात त्यामुळे सगळेजण आनंदाने घरी येतात. आजीला तर वाटतच असतं ना, तुम्ही लोक काय करणार, काय करशील काय आता जानकी, असं आजी जानकीला विचारत असते. आता काय शक्कल लढवशील, आता काय आयडिया करशील, कशी दिवाळी साजरी करशील, असे आजी आता प्रश्न विचारणारी गप्प बसलेली असते, बघत असते या लोकांनी काय केलंय ते. तेव्हा जानकी आपले पैसे काढते. ऋषिकेश म्हणतो, जानकी हे माझे पैसे. सारंग म्हणतो की वहिनी हे माझे पैसे. आणि तेव्हा सौमित्र म्हणतो की हे माझे पैसे. अवंतिका म्हणते हे माझे पैसे आहेत. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, वहिनी अगं पैसे बघून तर वाटतंय की खूपच जास्त जमा झालेत गं. आपण दिवस रात्र जी मेहनत केली त्या मेहनतीची कमाई आहे ही. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो की थांबा मी मोजतो किती पैसे आहेत ते. तेव्हा इथे पैसे मोजल्यानंतर आता ऋषिकेश पटापट पैसे मोजत असतो तर 32,000 रुपये झालेले असतात. तेव्हा इकडे सगळ्यांना आनंद होतो. म्हणतात काय 32,000 रुपये. तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी बघितलंस ना, आपण सगळ्यांनी मिळून जे कष्ट केले ना त्याचे पैसे बघ किती आलेत. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. 1-2 दिवसाची 32,000 रुपये एवढी कमाई झालेली असते. सगळ्यांचे कष्टसुद्धा खूप जास्त असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता फराळ बनवलेला असतो सगळ्यांनी एकत्र आणि तो पॅक करत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की जानकी अगं रणदिवे रस्त्यावरती उभं राहून फराळ विकणार कसं दिसेल ते, लोक काय म्हणतील.
तेव्हा जानकी म्हणते, लोक म्हणतील की सगळे रणदिवे एकत्र येऊन किती कष्ट करतायत ते. आई, सगळं काही नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर सगळे रणदिवे एकत्र येऊन हवा तेवढा फराळ विकतात. तेव्हा सारंग म्हणत असतो, वहिनी अगं मार्ग कसा काढायचा ना ते तुझ्याकडून शिकलं पाहिजे. ती म्हणते, नाही, मी एकटीने काही केलेलं नाही आहे, आपण सगळ्यांनी मिळून हे कष्ट केलेले आहेत, आपण संकटावरती मात केलेली आहे असं जानकी म्हणते. आणि चांगला प्रॉफिट झाल्यामुळे सगळे आता रणदिवे आनंदी झालेले असतात.